आताच श्रीकांत कदम यांनी सांगितल्याप्रमाणे प्राध्यापक वसंत कानेटकर हे प्रसिद्ध लेखक यांचं हे नाटक आहे. तर गेल्या 4 महिन्यापूर्वी हे नाटक बेळगावमध्ये झालं होतं. त्याचवेळी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली होती की अशा पद्धतीनं आम्ही युवा समितीच्या वतीनं हे नाटक पुन्हा एकदा बेळगावकरांच्या भेटीसाठी आणूया. त्यावेळेला त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गेली महिनाभर चर्चा त्यांच्याशी होती आणि येत्या 15 तारखेला हे नाटक बेळगाव येथे होणार आहे याची निश्चित झालेलं आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन धगधगता इतिहास ह्यामध्ये ज्वाज्वल्य इतिहास दाखवला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर कशा पद्धतीनं स्वराज्यावरती जी परिस्थिती ओढावलेली होती ह्या नाटकामध्ये त्यातील प्रसंग दाखवलेले आहेत. संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं झुंज देऊन आपलं स्वराज्य राखलं होतं अशा पद्धतीचं हे नाटक असणार आहे. त्याचबरोबर आताच सांगितल्याप्रमाणे ह्या नाटकातून जो मिळणारा नफा आहे हा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमासाठी वापरला जाईल. त्यामुळे मी बेळगावकरांना तुमच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त संख्येनं या नाटकाला उपस्थित राहून देणगी प्रवेशिका घेऊन सहकार्य करावं. तसंच आमचे ह्या नाटकाला प्रायोजक म्हणून लाभलेले प्रसाद मेडिकलचे संचालक CK पाटील साहेब, तसेच RM चौगुले असोसिएट्सचे संचालक RM चौगुले यांनी हे नाटक आणण्यासाठी सिंहाचा वाटा उचललेला आहे. त्यामुळे मी त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि तुम्ही या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बेळगावकरांना या नाटकाबद्दल तुम्ही माहिती पोचवावीत अशी मी विनंती करतो. ह्याच लोकमान्य रंगमंदिरमध्ये या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर 15 मार्च रोजी रविवार आहे. दुपारी 3 वाजता एक प्रयोग असणार आहे आणि संध्याकाळी 7 वाजता एक प्रयोग आहे. आम्ही दुपारी 3 वाजताचा प्रयोग जाणून बुजून ठेवलेला आहे जेणेकरून ग्रामीण भागातील जे कोण प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी दुपारी 3 वाजताचा प्रयोग योग्य राहील आणि शक्यतो शहरातील प्रेक्षकांनी संध्याकाळचा शो बुक करावा अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो. देणगी प्रवेशिका ही साधारण 200 बाल्कनीमध्ये असेल, परत 300 आणि 500 अशा पद्धतीनं देणगी प्रवेशिका ठेवली.